नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीत आपण विविध सण साजरे करतो, अगदी आनंदाने आणि उत्साहाने. असाच एक सण म्हणजे होळी. वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजेच होळी. होळी हा सण साजरा करण्याची परंपरा आणि पद्धत वेगळी, पण तितकीच खास आणि आकर्षक. पहिल्या दिवशी होलिका दहन होतं आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, ज्यालाच आपण धुलीवंदन असं म्हणतो. आणि होळीला शिमगा असं देखील म्हटलं जातं. भगवान शंकरांची लीला याला शिवशिमगा असं देखील म्हणतात. दृष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा विनाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळी हा सण साजरा करण्याबद्दल अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या गेल्या आहेत. या होळीला अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. होळी दहन झाल्यानंतर होळीतील जी राख असते तर ती आणून आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवायची आहे, जी ठेवल्यामुळे आपल्या घरावर जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, ग्रहदोष असेल, वास्तुदोष असेल, एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा इतर काही कारणं असतील तर ती सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे, घराची भरभराट होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आणि त्यासाठीच होळीची राख आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायची आहे. आता ती कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे, कशा प्रकारे उपाय करायचा आहे, याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आपल्या हिंदू धर्मात होळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. तर होलिका दहन झाल्यावर लोक होळीची राख घेऊन आपल्या घरी जातात. असं म्हणतात की जळालेल्या अग्नीला घरी घेऊन जाणं अत्यंत शुभ असतं आणि यासोबतच जर शेणापासून बनवलेला गोळा जर एखाद्या व्यक्तीच्या घरी जळत्या राखेसोबत गेला तर तो देखील अत्यंत शुभ लक्षण मानला जातो. होलिका जाळून प्रल्हाद जिवंत राहतो अशी धार्मिक मान्यता आहे आणि जेव्हा होलिका जाळली जाते तेव्हा ती पवित्र राख बनते आणि हाच अस्थि कलश घरी नेण्याची श्रद्धा आहे. जेव्हा पवित्र राख घरात आणली जाते तेव्हा घरात असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा कोणतंही असं नकारात्मक वातावरण नाहीच होतं. तसेच जोपर्यंत एखादी व्यक्ती होलिका अग्नी घरी घेऊन जात नाही तोपर्यंत होलिका दहन पूर्ण मानलं जात नाही. होलिकेच्या दहनानंतर तिच्या अस्थिकलशाचे विशेष महत्त्व असून ही राख घरात शिंपडल्यानं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख समृद्धी शांतता नांदते. घरातील वादविवाद भांडणं संपतात आणि कुटुंबात प्रेम वाढतं. वास्तुदोषी यामुळे दूर होतात. या राखीने स्नान केल्यानं ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. तसेच होलिका दहनाची भस्म घरात आणून घरात शिंपडल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता वाढते. तसेच होलिका दहनाच्या रात्री विशेष करून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. यामध्ये पिंपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावून 7 वेळा झाडाला परिक्रमा करावी. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचं ध्यान करावं. असं केल्यानं घरात सुख समृद्धी आणि पैशाची समस्या दूर होते. तसेच होळीतील मुठभर राख घ्यायची आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. तो नवीनच असावा, कुठेही खराब झालेला नसावा. त्यानंतर त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवायची आहे आणि हे जे पोटली आहे राखेची तर ती आपल्या ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवतो, धन ठेवतं तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. असं केल्यानं आर्थिक लाभ होतो. तसेच अगदी छोटासा लाल रंगाचाच कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर जरी राख असेल तरी देखील चालेल. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी याची एक छोटीशी पोटली तयार करून आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता आणि यामुळे पैशाचा ओघ कायम राहील आणि उत्पन्न वाढेल. लाल कपड्यातील बांधलेली राख कायम पैसे असलेल्या ठिकाणी म्हणजेच तिजोरी, कपाट किंवा तुमच्या पैशाचा गल्ला, ड्रॉवर या ठिकाणी ठेवायचे आहे. या उपायामुळे पैशाची तंगी दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर व्यवसायात आणि नोकरीत जर प्रगती होत नसेल तर होळीची मुठभर राख लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घराच्या, दुकानाच्या किंवा ऑफिसच्या गेटवर कोणाच्याही नजरेस न येईल अशा पद्धतीने टांगायचे आहे. यामुळे व्यवसायात वृद्धी होते. तसंच वाईट नजरेपासून संरक्षण होते. तसेच रखडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होतो आणि यासोबतच नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.
तसेच घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी ही होळीतील जी राख आहे, भस्म आहे, तर ते एखादी चांदीची डबी असेल तर अतिशय उत्तम, किंवा कोणत्याही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि वर्षभर पुरेल इतकी आपल्याला ही राख लागणार आहे, भस्म लागणार आहे. आणि आपलं ज्या ठिकाणी देवघर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही राख या डबीमध्ये भरून ठेवायची आहे. आणि ज्या वेळेला कोणताही शुभ मुहूर्त असेल किंवा विशिष्ट तिथी असतात, अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी किंवा इतर सणवार, तर त्या दिवशी प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जी राख आहे, हे जे भस्म आहे, तर चिमूटभर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात टाकायचं आहे. यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहणार आहे आणि आपल्या घरावर जे काही विघ्न आहे तर ते देखील दूर होणार आहे. तसंच घरामध्ये जर सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा एखादं लहान मूल जर सतत आजारी पडत असेल, तर ही जी होळीची राख आहे, भस्म आहे, तर ते एका कपड्यामध्ये बांधून जी आजारी व्यक्ती सतत पडत असेल किंवा लहान मूल असेल तर त्याच्या उशाशी ठेवायचं आहे आणि त्यातील थोडीशी राख या व्यक्तींच्या कपाळाला देखील लावायची आहे. यामुळे लवकरच फरक दिसून येणार आहे. तसेच एखाद्यानं घरावर करणी बाधा केली असेल किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल, म्हणजे घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, तर ही जी राख आहे, होळीची भस्म आहे, तर ते घ्यायचं आहे, मुठभर घ्यायचं आहे, एक कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये ते बांधायचं आहे. त्यामध्ये पिवळी मोहरी, एक ओंजळभर आणि खडे मीठ जे असतं तर ते खडे मीठ या राखेमध्ये टाकायचं आहे. याची एक पोटली तयार करायची आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या आतल्या बाजूला चौकटीच्या वर तुम्हाला हे बांधायचं आहे. आता हे बांधत असताना कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला बांधायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी येणार आहे आणि घरामध्ये जी काही विघ्न आहेत, म्हणजेच करणी बाधा असेल, कोणते दोष असतील तर ते देखील दूर होणार आहेत. तसेच एखाद्या लहान मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर वारंवार वाईट नजरेचा त्रास होत असेल किंवा राहू आणि केतूच्या प्रभावामुळे जर त्रास होत असेल, तर ही जी होळीची राख आहे तर त्याचा टिळा आपल्या म्हणजे त्या व्यक्तीच्या कपाळी लावणं शुभ मानलं जातं. विभूती म्हणून ते शरीरावर घासल्यानं मानसिक शांती मिळते, आरोग्य सुधारतं आणि जो वाईट नजरेपासून जो त्रास आहे तर तो देखील दूर होण्यास मदत होते. होळीच्या दिवशी लाकडं जाळून होलिका दहन केलं जातं आणि त्यातून जी राख निर्माण होते तर त्या राखेमुळं आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात. कारण होळीसोबतच सर्व नकारात्मकता निघून जाते आणि म्हणूनच होळीच्या राखेमुळे सर्व वास्तुदोष नष्ट होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच राखेतून आपली आर्थिक भरभराट देखील होते, आपली तिजोरी कायम भरलेली राहते आणि इतकंच नाही तर या राखेचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. मुख्य म्हणजे या राखेतून राहू केतूंची शांती केली जाऊ शकते. हे ग्रह अडचणीचे मानले जातात आणि त्यांची शांती झाल्यामुळेच सर्व अडचणी दूर होतात. तसेच होळीतील मुठभर राख जर शिवलिंगावर अर्पण केली तर त्यामुळं कुंडलीतील राहू केतूशी संबंधित सर्व दोष नाहीसे होतात आणि ही राख आपल्या आरोग्यासाठी इतकी रामबाण असते की महिनाभर तिचा जर टिळा आपल्या कपाळावर किंवा आजारी व्यक्तीच्या जर कपाळावर लावला तर ती पूर्णपणे निरोगी होते. तसेच अतिशय प्रभावी उपाय म्हणजेच या होळीतील एक मुठभरच राख घ्यायची आहे. त्यामध्ये मोहरीचं तेल आणि जे खडे मीठ असतं, जाडं मीठ, तर ते मिसळायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये याची एक पोटली तयार करायची आहे आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या एक गुप्त ठिकाण असतं, म्हणजे त्या ठिकाणी जास्त कोण जात नाही, म्हणजेच अडगळीचं ठिकाण असतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती लपवून ठेवायची आहे. यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, दरिद्रता असेल किंवा करणी-बाधा असेल, ग्रहदोष, वास्तुदोष, नकारात्मकता, तर ते सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे आणि अशा कुटुंबावर माता लक्ष्मीचा देखील नेहमी आशीर्वाद राहणार आहे. तुम्हाला मी आता हे जे काही उपाय सांगत आहे तर त्यासाठी तुम्हाला अधिक म्हणजे थोड्या जास्त प्रमाणात ही राख घरी घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी सोमवार असेल तर त्या दिवशी होळीची राख घ्यायची आहे. थोडीशी एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये ही राख टाकायची आहे आणि या राखेच्या पाण्याने आपल्याला शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. असं केल्यानं भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळतो आणि शनी दोषापासून मुक्तता देखील मिळते. त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर शंख असेल तर त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये ही होळीची राखची मुठभर टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते देखील घरभर शिंपडायचं आहे. यामुळे देखील घरामध्ये सुख शांती टिकून राहते. हा उपाय तुम्ही दररोज देखील करू शकता. तसेच कोणतंही काम करायला जा त्यामध्ये जर अडचण येत असेल किंवा जर शारीरिक जर काही समस्या असतील किंवा जर इतर काही कारणानं जर तुम्ही त्रस्त असाल तर सकाळी ज्या वेळेला स्नान करत असाल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर ही होळीची राख आहे तर ती टाकायची आहे.
चिमूटभर हळद, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे. जरी तुम्हाला दररोज जरी शक्य होत नसेल तरी गुरुवार, शनिवार, अमावस्या, पौर्णिमा या विशिष्ट तिथी ज्या असतात किंवा सोमवारी तर तुम्हाला या पाण्यामध्ये अंघोळीच्या या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरावर जी नकारात्मकता आहे तर ती दूर होणारच आहे. त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. त्याचबरोबर दर अमावस्येला, पौर्णिमेला आपला जो घराचा उंबरठा आहे दरवाजाचा, तर मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला तसेच थोडीशी उंबरठ्यावर देखील आपल्याला ही राख टाकायची आहे. कारण अमावस्या तिथी जादूटोणा किंवा जे तोटक्या असतात तर ते करण्यासाठी अत्यंत प्रभावी तिथी मानली जाते आणि त्यामुळं आपल्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये आणि आपल्या घरावर, कुटुंबावर कोणतंही विघ्न, अडचण येऊ नये म्हणून आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ही राख टाकायची आहे. असे हे अगदी साधे सोपे उपाय तुम्हाला या होळीच्या दिवशी करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे धनधान्य असेल तर त्यामध्ये देखील ही राख जी आहे तर ती अगदी चिमूटभर जर टाकली तर देखील चालेल, जेणेकरून घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला यंदा होळीला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्यानं घरात तुमच्या वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही, घराची भरभराट होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा पण पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे आपण आज होळीची मुठभर राख घरात कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहे, कसे उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.